मित्रांनो, मोहोळीतनं फक्त 7 किलोमीटर अंतरावर राहिलेला आहे आणि मला जाता जाता पपईची एक बाग दिसली इथं. एक नंबर बाग आहे. आपल्या भागात तर अशी बागच नाही कोणाची बागाला. तिची मालाची शटिंग फिटिंग बघा. आता इथं कोण नाहीत नाही तर आपण त्यांना विचारलं असतं नेमकं ह्याने काय केलं आहे काय नाही. माल फील तुम्ही बघू शकता. एक नंबर मालाची शटिंग आहे. एका एका झाडाला चांगले 100-100 नग आहेत. आता हे शेतकऱ्याने कसं सांभाळलं आहे तिथेच त्यालाच माहीत, कारण की आपल्या तर भागात बागच टिकत नाही. व्हायरसनं पूर्णपणे बागा गेलेल्या आहेत, पण ह्या बागावर अजून तर काय व्हायरसचा प्रादुर्भाव दिसत नाही. आणि तुम्ही माल बघू शकता, एक नंबर माल आहे. माल पण खूप मोठा झालेला आहे. अशी बाग मी आतापर्यंत तर बघितलेली नाही, कारण की बाग एक नंबर आहे, बिगर व्हायरस मुक्त. आता इथं कोणच नाहीत शेतकरी, नाही तर त्यांना विचारलं असतं आपण कोणची वराठी आहे काय तर. पण बहुतेक मला तर ही 10-15 नंबर दिसते, कारण की त्याचं नख पण असं लांब आहेत ना 15 नंबरसारखं. मग आता ती शेतकऱ्याला विचारावं लागेल, पण आता इथं कोण दिसत नाही. इकडं लांबपर्यंत बी कोण नाही, इकडं बी कोण दिसत नाही. पण व्हिडिओ यासाठी केला की आपल्या भागात शेळगावमध्ये आमच्या जास्त पपईच्या लागडी गेल्या वर्षी जास्त झाली त्या, पैसे बी झाले लोकांना. पण ह्या वर्षी बागाच नाही त्या, कारण की गेल्या वर्षी त्या व्हायरस या रोगानं पूर्णपणे शेतीचं नुकसान केलं आणि बागांचं पण. एक नंबर प्लॉट आहे. आता इथे शेतकरी नाही तर आपण त्या शेतकऱ्याची मुलाखत घेतलीच असती. माल पण खूप चांगलेला आहे. एक नंबर बाग आहे, काय नाही.